प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, आपण लेवीय या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आज आपण दिवा आणि समक्षतेच्या भाकरींबद्दल काही महत्त्वाचे निर्देश पाहणार आहोत. नंतर पुढे जात असताना दुर्भाषण आणि नुकसान भरपाई याबद्दल नियम, आणि नंतर शेवटी आपण शब्बात वर्ष आणि योबेल वर्ष याबाबत अभ्यास करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही लेवीचे पुस्तक ह्याच्या 24व्या अध्यायाची सुरुवात करीत आहोत. माझ्यासोबत उघडा लेवीचे पुस्तक 24वा अध्याय. यामध्ये दिव्यांचा उजेड, समक्षतेची भाकर, दुर्भाषण करणाऱ्याला मृत्यूदंड आम्ही पाहणार आहोत. जे काही ह्या आधी आम्ही पाहिले त्या संदर्भात हा अध्याय अगदी वेगळा वाटतो. ह्या अध्यायात सांगितलेल्या गोष्टी त्या गोष्टींशी जुळत नाहीत. दीपस्तंभासाठी तेल व मेजाकरिता भाकर ही मंडपाचा सण आणि शब्बात वर्ष ह्याच्याशी जुळलेले नाहीत. तरी सुद्धा हीच पद्धती पवित्र आत्मा दुसऱ्या प्रसंगी वापरतो. गणनाचे पुस्तक 8वा अध्याय 1 ते 4 वचनांमध्ये दिवे उजळण्याविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि मधात राजकुमाराच्या देणग्या व लेव्यांचे शुद्धीकरण ह्याविषयी संक्षिप्त वर्णन देण्यात आले आहे. मला वाटते श्रोत्यांनो, हे आम्हाला शिकवते की आम्ही सर्व काही प्रकाशात व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात करावे. हाच पाठ येथे सुद्धा शिकायला मिळतो. प्रत्येक सणाचा उत्सव, शब्बात व योबेल वर्ष हे पवित्र आत्म्याच्या प्रकाशात व ख्रिस्ताच्या शक्तीत व सामर्थ्यात पाळल्या जायला हवेत. आणि हे फार महत्त्वाचे आहे. काही व्यवहारात्मक संबंध आहेत ज्याला आम्ही दुर्लक्षू शकत नाही. तेलाची पिठाची व्यवस्था लोकांनी करायची होती. देवाने ह्यामध्ये त्यांना भाग दिला. परमेश्वर एखाद्या चमत्काराद्वारे तेल व पीठ तयार करू शकला असता, सर्व काही स्वतः करू शकला असता, परंतु त्याची इच्छा होती की त्याच्या लोकांनी त्यामध्ये भाग घ्यावा, त्यात लोकांचा सहभाग असावा. मला वाटतं परमेश्वराचे वचन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हाच मार्ग आहे. प्रत्येक स्थानिक मंडळीत देवाच्या कार्यात भाग घेण्यास आपल्यासाठी काही ना काही जागा असते. फक्त आम्हाला आपले डोळे उघडे ठेवायचे आहेत. आम्हाला काही ना काही करण्यासारखे आढळेल. परमेश्वर म्हणतो, आम्ही तेल आणावे, आम्ही पीठ आणावे. दीपस्तंभाचे महत्त्व आम्ही दुर्लक्षू शकत नाही. ते बहुधा संपूर्ण निवास मंडपात ख्रिस्ताचे अचूक व सुंदर चित्र होते. ते शुद्ध सोन्याचे होते आणि फार सुंदर प्रकारे त्याची बनावट करण्यात आली होती. श्रोत्यांनो, ह्या दीपवृक्षाचे वर्णन आम्हाला निर्गमचे पुस्तक 25वा अध्याय 31 ते 40 वचनांमध्ये वाचायला मिळते. निर्गमचे पुस्तक 25वा अध्याय 31 ते 40 वचने. ह्या दिव्यांना सतत जळत ठेवण्याची जबाबदारी अहरोनाची होती. निर्गमचे पुस्तक 30वा अध्याय 7 आणि 8 वचने आम्हाला सांगतात, ह्या वेदीवर अहरोनाने सुगंधित द्रव्ययुक्त धूप जाळावा. रोज सकाळी तो तेल वात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा. तसाच संध्याकाळी तो दिवे लावेल तेव्हा त्याने धूप जाळावा. धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळीत जावा. आज हे पाहणे फार महत्त्वाचे आहे की सर्व दीपवृक्ष आमच्या प्रमुख याजकाच्या हातात आहेत. येशू ख्रिस्ताने म्हटले की तो जगाचा प्रकाश आहे. पृथ्वीवरून स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने त्याच्या लोकांना म्हटले, ते जगाचा प्रकाश आहेत. पॉल हाच विचार फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 15 वचनामध्ये मांडतो. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 15 वचन. ह्यासाठी की ह्या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. प्रगटीकरणाचे पुस्तक 1 आणि 2 अध्याय ह्यामध्ये आज प्रभू येशू ख्रिस्त आमच्या प्रमुख याजकाच्या रूपात दीपवृक्षांमधून चालत आहे, जेणेकरून आम्ही प्रकाशात राहावे. तो त्यात तेल अर्थात पवित्र आत्मा ओतीत राहतो. तो त्याच्या वाता ठीक करतो, जेणेकरून प्रकाश अधिक तेजस्वी व्हावा. जेव्हा श्रोत्यांनो एखादा दिवा जळण्याकरिता मनाई करतो, तेव्हा तो त्याला हटवतो. हेच ते योहान आपल्या पत्रात सांगत असलेले ज्याचा परिणाम मृत्यू आहे ते पाप होय. म्हणून दीपवृक्ष व मेजावरची समक्षतेची भाकरी ह्यांना ह्या ठिकाणी घालण्यात आले ते काही अयोग्य नाही. लेवियच्या पुस्तकातील दुसरी घटना ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळते.
इस्रायली स्त्री व मिस्री पुरुषांपासून झालेल्या मुलाने परमेश्वराची निंदा केली. हे एक दुसरे उदाहरण आहे ज्यामध्ये मिसरमधून इस्रायलांसोबत आलेल्या अन्य लोकांमुळे उपस्थित झालेल्या समस्येला व बिकट परिस्थितीला दर्शविते. ते त्रासदायक व समस्या निर्माण करणारे होते. हे मंडळातील त्या लोकांना दर्शविते जे एका बाजूला जग व दुसऱ्या बाजूला देवाची सेवा ह्या दोहोंमध्ये फसलेले राहतात. आता श्रोत्यानो, ह्या अध्यायात 1 ते 4 वचनात सोन्याच्या दीपवृक्षासाठी जैतुनाचे तेल, 5 ते 9 वचनांमध्ये समक्षतेच्या भाकरीकरिता सपीठ, 10 ते 23 वचनांमध्ये परमेश्वराच्या निंदेसाठी मृत्यूदंड हे सर्व सांगण्यात आलेले आहे. पहिली 2 वचने वाचूया. 24 अध्याय पहिली 2 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना आज्ञा कर की दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे. इस्रायली लोकांनी तेल आणायचे होते व हे 7 दिवे दिवस व रात्र सतत जळत. त्यामुळे हे काही लहान सहान कार्य नव्हते. यामुळे प्रत्येक इस्रायलाला व लेवी वंशाला निवास मंडपात सेवा करण्यास उत्साह मिळत असे. जैतुनाचे तेल शुद्ध व पापापासून वेगळे, अशुद्धतेपासून वेगळे असायला हवे असे. त्याला दाबून तेल काढीत नसत, परंतु कुटून काढीत असत, जेणेकरून अगदी चांगल्या दर्जाचे तेल निघावे. अगदी उत्तम दर्जाचे वापरण्यास सांगितले होते, कारण तेल पवित्र आत्म्याविषयी बोलते. 3 आणि 4 वचन बघा. आरोनाने दर्शन मंडपात साक्षपटाच्या अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर नित्य संध्याकाळपासून सकाळपर्यंत त्याची व्यवस्था ठेवावी. हा तुमचा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. त्याने परमेश्वरासमोर शुद्ध दीपवृक्षावरील दिव्यांची व्यवस्था नित्य ठेवावी. आरोनाला ही सेवा सोपवण्यात आली होती. 5 ते 7 वचने. तू सपीठ घेऊन त्याच्या 12 पोळ्या भाज, 1 पोळी 2 दशमांश एफाभर सपीठाची करावी. त्यांच्या 2 रांगा करून एका रांगेस 6 पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्या. एका रांगेवर शुद्ध धूप ठेव, म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल. दर शब्बातवारी त्याने परमेश्वरासमोर त्या नित्यनेमाने मांडाव्या. इस्रायल लोकांच्या वतीने हा सर्व काळचा करार होय. सपीठाच्या भाकरी सुद्धा लोकांनी आणायच्या होत्या. ज्या प्रकारे तेल पवित्र आत्म्याविषयी सांगते, तसेच भाकरी ख्रिस्ताविषयी सांगते. योहान सुवर्तमान 6 अध्याय 35 वचन. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. सपीठ म्हणजे गव्हाचे पीठ, शुद्ध डिंक असे ज्याला लोक आणीत. भाकरी ख्रिस्ताविषयी सांगते व धूप त्याच्या विलक्षण मानवतेच्या सुवासाविषयी सांगते. 9 वचन बघा. ही भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा वाटा होय. त्यांनी ती पवित्र स्थळी खावी, कारण निरंतरच्या विधीप्रमाणे परमेश्वराला अर्पिलेल्या हव्यांपैकी ती त्याला परमपवित्र होय. श्रोतानो, ही भाकरी मेजावर 1 सप्ताह राही. शब्बाताच्या दिवशी तिला बदलविण्यात येई व जुन्या भाकरीला अहरोन व त्याचे पुत्र पवित्र स्थानात खात असत. जेव्हा दावीद व त्याचे लोक फार कठीण प्रसंगात होते, तेव्हा अहिमलेखाने त्याला समक्षतेच्या भाकरीमधून काही खायला दिले. आणि ह्याचा वृत्तांत आम्हाला शमूएलाचे पहिले पुस्तक 21 अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये वाचायला मिळतो. शमूएलाचे पहिले पुस्तक 21 अध्याय 4 ते 6 वचने. आमच्या प्रभूने ह्याकडे लक्ष वेधले जेव्हा त्याच्या शिष्यांनी शब्बाताच्या दिवशी कणसे मोडून खाल्ल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. आणि त्याचा वृत्तांत आम्हाला मत्ते सुवर्तमान 12 अध्याय 3 आणि 4 वचनांमध्ये वाचायला मिळतो. भाकरी आणि प्रकाश ख्रिस्ताविषयी सांगतात. वाचूया श्रोत्यानो. योहान सुवर्तमान ह्याचा 6 अध्याय आणि 51 वचन. योहान सुवर्तमान 6 अध्याय 51 वचन सांगतं, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. तसेच योहान सुवर्तमान 8 अध्याय आणि 12 वचन बघा. तो म्हणतो, पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जर आम्हाला ख्रिस्ताची सेवा करायची आहे, तर आम्ही त्याच्यापासून भोजन घ्यायलाच हवे व जे काही आम्ही त्याच्यासाठी करतो ते त्या पवित्र आत्म्याच्या प्रकाशात आम्ही करायला हवे. आता परमेश्वराच्या निंदेसाठी मृत्यूदंड ह्याविषयी सांगण्यात आलेले आहे.
लेवीच्या पुस्तकात फक्त 2 घटना किंवा 2 प्रसंग नोंदलेले आहेत. एक नादाब व अबिहूचा. लेवीचे पुस्तक 10वा अध्याय ह्यामध्ये हा प्रसंग आम्हाला पाहायला मिळतो. आणि आता आम्ही ह्या घटनेत येत आहोत. असं वाटतं की ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या सर्वांच्या अगदी बाहेर हे आहे. परंतु आम्हाला ही वास्तविकता समजून घ्यायची आहे श्रोत्यानो, की परमेश्वर त्याच्या निंदेसंबंधाने एक महान पाठ आम्हाला शिकवित आहे. जीवनाची फळे सुखदायक
24 अध्याय 10 ते 12 वचने सांगतात, त्या काळी कोणा इस्रायल स्त्रीला मिस्री पुरुषापासून झालेला एक मुलगा होता. तो इस्रायल लोकांमध्ये गेला, तेव्हा तो आणि एक इस्रायल माणूस छावणीत भांडू लागले. तो इस्रायल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला. तेव्हा त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीत असे असून ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती. त्याच्या संबंधाने परमेश्वर काय सांगतो ते कळावे म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेविले. ज्याने परमेश्वराची निंदा केली तो मिश्र जातीतून होता. आई दान वंशाची, तर बाप मिस्र देशाचा. इस्रायलांसोबत मिस्र देशातून बाहेर निघताना इतर लोक सुद्धा निघाले होते. निर्गमचे पुस्तक 12 अध्याय 38 वचन सांगते, त्यांच्याबरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला. तशीच शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. आम्ही पुढे पाहू शकतो की ह्या लोकांनी छावणीमध्ये समस्या निर्माण केली. ते कुरकुर करीत व समस्या निर्माण करीत. आम्ही पाहू की हे त्रासदायक का होते, समस्या निर्माण करणारे का होते. जेव्हा मिस्र देश सोडून वचनदत्त देशात जाण्याचा दिवस उगवला, तेव्हा मिस्री पित्यांनी मिसरमध्ये राहायला हवे होते व इस्रायली मातांनी जायला हवे होते. ह्या ठिकाणी हे विभाजन व्हायला हवे होते. हेच एक कारण आहे की देवाने त्याच्या लोकांना व आज आम्हाला सांगितले आहे की विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्यांशी संबंध ठेवू नये. आम्ही अन्य जात्यांमध्ये विवाह करू नये. ह्याचे जातीशी काहीच घेणे देणे नाही. विश्वासणाऱ्याने अविश्वासणाऱ्याशी विवाह करणे अयोग्य आहे, मग त्यांच्या कातडीचा रंग कसाही असो. हे परमेश्वर सांगतो. जर परमेश्वराने हे अयोग्य आहे असे सांगितले नसते तर मला ते कधीच माहिती झाले नसते. आता ह्या मुलाची समस्या होती, आईच्या मार्गावर चालावे किंवा वडिलांच्या. हा निर्णय त्याला घ्यायचा होता. समस्या ही होती श्रोत्यांनो की हा निर्णय कधीच घेण्यात आला नव्हता. सुरुवातीला त्याने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या मनात हा प्रश्न नेहमीच उठत असे की मी जर वडिलांसोबत मिसरमध्येच राहिलो असतो तर बरे झाले असते. त्याच्यासमोर हा प्रश्न नेहमीच असे. मिसर देश सोडणे प्रथम क्षणी त्यांच्याकरिता एक कठीण निर्णय होता. सारखे सारखे त्यांचे विचार मिसरकडे जात असत व समस्या, कठीण प्रसंग येताच ते कुरकुर करायला लागत, तक्रार करू लागत. श्रोत्यांनो, आज आमच्या समाजात सुद्धा असे न तारलेले लोक आहेत, ज्यांचे एक पाऊल मंदिरामध्ये तर दुसरे पाऊल जगात असते. हेच लोक समस्या निर्माण करणारे असतात. माझ्यासमोर हा प्रश्न नेहमीच उठतो की काय ह्यांचे तारण झाले आहे. कारण तारण झालेली व्यक्ती, प्रभू येशूवर विश्वास ठेवणारी व्यक्ती देवाचे वचन इतरत्र गाजविण्याच्या कार्यात कधीच अडथळा निर्माण करीत नाही. आमच्या सेवेत सुद्धा बाहेरच्या लोकांनी जितका अडथळा आणला नाही तितका आतल्या लोकांनी आणलेला आहे. आता ह्या मुलाने भांडण सुरू केले. ते का सुरू केले हे आम्ही सहजपणे जाणू शकतो. त्याचा दान वंशात सहभाग नव्हता, परंतु इस्रायली छावणीत त्याचा प्रवेश झाला होता. भांडण सुरू होताच त्याने देवाच्या नावाची निंदा सुरू केली. ज्या नावाचा इस्रायली लोक उच्चार सुद्धा करीत नव्हते, जे पवित्र नाव होते, त्या नावाची त्याने निंदा केली. ह्या निंदा करणाऱ्याने त्या नावाला उच्चारिले. आज अनेक लोक देवाच्या नावाचा वाटेल तसा उपयोग करतात, पण लक्षात असू द्या की ह्या व्यक्तीबद्दल देवाला जसे वाटले तसेच तुमच्या आणि माझ्याबद्दल सुद्धा वाटते. 13 ते 16 वचने, मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्याला छावणीबाहेर घेऊन जा. जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावे. नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा. तू इस्रायल लोकांना सांग की जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी. जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जीवे मारावे. सर्व मंडळीने त्याला अवश्य दगडमार करावा. तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला जीवे मारावे. देवाने अपराध्यांसाठी आपला न्याय जाहीर केला व दंड होता दगडमार करून मारणे. त्या अपराधाची गंभीरता देवाने जो दंड ठोठावला त्यावरून कळून येते. ज्या कोणी त्याने केलेली निंदा ऐकली त्यांनी आपले हात त्याच्या मस्तकावर ठेवावे, मग त्याला दगडमार करावा. देवाची निंदा करणाऱ्याला मृत्यूदंड देण्यात यावा व हे इस्रायली व परके दोहोंनाही लागू होते. आता 17 ते 22 वचने बघा. जर कोणी एखाद्याला ठार मारिले तर त्याला अवश्य जीवे मारावे. जर कोणी एखाद्या ग्राम पशुस ठार मारिले तर त्याने त्याच्या बदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी. कोणी आपल्या शेजाऱ्याचा देह अधू करील तर त्याने जसे केले असेल तसेच त्याला करावे. अवयवाबद्दल अवयव,
डोळ्याबद्दल डोळा, दातांबद्दल दात, ह्याप्रमाणे त्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल तशीच त्याला करावी. पशु मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला जीवे मारावे. तुम्ही परदेशीय असा किंवा स्वदेशीय असा, तुम्हा सर्वांना एकच नियम असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी खून करणाऱ्याला जी शिक्षा असे ती नमूद करण्यात आलेली आहे. 23वे वचन बघा. मोशेने इस्रायल लोकांना ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिवाशाप देणाऱ्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला. म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. ह्या ठिकाणी फार महत्वाचा नैतिक पाठ आहे. आमच्या देवाचे नाव पवित्र आहे व त्याला आम्ही राखले पाहिजे. निंदा, श्रोत्यानो, हे एक गंभीर पाप आहे, एक गुन्हा आहे. तसेच मानवी जीवन पवित्र आहे, त्याला आम्ही राखले पाहिजे. देव निजी संपत्तीच्या रक्षणाविषयी सुद्धा व्यवस्था करतो. परमेश्वर त्याच्या सर्व व्यवहारात नीतिमान आहे. आम्ही सुद्धा त्याच्यासमोर अपराधी आहोत. त्याचे वचन सांगते, जो पाप करेल तो मरेल. परंतु ख्रिस्ताने आमच्या पापांचा दंड स्वतःवर घेतला. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 4 ते 6 वचने सांगतात. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 4 पासून 6 वचने. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. होय श्रोत्यानो, आम्हा सर्वांचे पाप स्वतःवर घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला, जेणेकरून आम्हाला पापांपासून मुक्ती प्राप्त व्हावी, तारणाचे आश्वासन प्राप्त व्हावे आणि सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आज सुद्धा ही संधी आपणातील प्रत्येकासाठी आहे. परमेश्वर हेच अपेक्षितो की प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्ताजवळ येऊन पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी. आता श्रोत्यांनो, आपण 25व्या अध्यायाचे अध्ययन सुरू करीत आहोत. ह्या अध्यायाचा प्रथम परिचय करून घेऊया. वचनदत्त देशासंबंधाने नियम, शब्बात वर्ष, योबेल वर्ष, संपत्ती व लोकांची सुटका ह्या अध्यायात आपण पाहणार आहोत. मोशेची अर्थव्यवस्था फक्त इस्रायली लोकांनाच नाही तर पॅलेस्टाईन देशाला सुद्धा लागू होती आणि ह्यावर ह्या अध्यायात भर देण्यात आला आहे. ह्या ठिकाणी जे नियम देण्यात आले आहेत ते त्या वचनदत्त कनान देशात जाऊपर्यंत लागू झाले नाहीत. त्यांचे लागूकरण अरण्यात करणे शक्य नव्हते. वचनामध्ये वारंवार भूमी हा शब्द आलेला आहे. तुम्ही त्या देशात जाऊन पोहोचल्यावर देशाला परमविश्रामाचा शब्बात, देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी, हे शेवटले वाक्य 10 वेळा वाचायला मिळते. श्रोत्यानो, ह्या अध्यायात सांगितलेले सर्व काही देशाशी जुळलेले आणि संबंधित आहे. मोशेची आर्थिक व्यवस्था विशिष्ट लोकांसाठी होती, अर्थात इस्रायल व पॅलेस्टाईन देशासाठी व पुढे जे कृषी व्यवसायात होते त्यांच्यासाठी होते. काही लोक असे आहेत की जे जुन्या करारातील नियमांना मंडळावर लादतात. हे नियम आमच्या देशांना लागू होत नाहीत, कारण हे नियम विशिष्ट लोकांना आणि विशिष्ट देशाला देण्यात आले होते. कोणतीही व्यक्ती लेवियच्या पुस्तकाला व शेष पवित्र शास्त्र बायबलला 7 आकड्याला लक्षात घेतल्याशिवाय वाचू शकत नाही. हा आकडा पूर्णतेला दर्शवितो. ह्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता असा नाही. लेवी व प्रगटीकरण ह्या पुस्तकात जो 7 आकडा आलेला आहे त्यात निश्चितच संबंध आहे. दोन्ही पुस्तके ह्या आकड्याला विशिष्ट रचनेमध्ये उपयोगात आणतात. वेळेला 7मध्ये मुलकी आणि विधिव्रत कॅलेंडरसाठी विभागल्या गेले. 7 दिवस, 7वा सप्ताह, 7वा महिना, 7वे वर्ष आहे. शब्बाताच्या वेळेनुसार आणि लेवीच्या निर्बंधानुसार हे कॅलेंडर 7च्या चाकावर पुढे चालते. प्रगटीकरणाच्या पुस्तकात हे पुन्हा आलेले आहे. देवाने 7व्या दिवशी विश्राम केला, ह्यासाठी नाही की तो थकला होता, परंतु त्याने सृष्टीची निर्मिती 6 दिवसात पूर्ण केली व अधिक करण्यासारखे काही बाकी नव्हते. वेळेच्या मापनासाठी शब्बात हे एक मूळ माप ठरविण्यात आले होते आणि शब्बातापासून दुसरे मोजमाप ठरविण्यात आले. शब्बात वर्ष आम्हाला 1 ते 7 वचनांमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर योबेल वर्ष 8 ते 24 वचनांमध्ये, संपत्तीची सुटका 25 ते 34 वचनांमध्ये, व्यक्तीची सुटका 35 ते 55 वचनांमध्ये. आता श्रोत्यानो, पहिलं वचन आपण वाचूया. 25वा अध्याय, पहिले वचन. सिनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला.
जरी हे सिनाय पर्वतावर परमेश्वराने मोशेला सांगितले होते, तरी त्याचे लागूकरण त्या भूमीत गेल्यानंतरच होणार होते. स्मरण करा की लेवीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये परमेश्वर दर्शन मंडपातून बोलला होता. 2 ते 4 वचने पुढे आम्हाला सांगतात, इस्रायल लोकांना असे सांग, मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचल्यावर त्या देशाने परमेश्वराप्रित्यर्थ शब्बात पाळावा. 6 वर्षे आपली शेती करावी आणि 6 वर्षे द्राक्षमळ्याची छाटणी करून त्याचे पीक जमा करावे. पण 7व्या वर्षी देशाला परमविश्रामाचा शब्बात असावा, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ शब्बात असावा. त्या वर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमळ्याची छाटणी करू नये. हे विलक्षण आहे. शब्बात भूमीसाठी व मानवासाठी दोहोंसाठी आहे. 7वा दिवस हा मानवासाठी व 7वे वर्ष भूमीसाठी आहे. शब्बात म्हणजे विश्राम आणि त्याच्या मूलभूत अर्थामध्ये, अर्थात तो सुटकेच्या विश्रामाविषयी सांगतो. इब्रिलुकासपत्र 4 अध्याय 9 ते 11 वचने सांगतात, म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाताचा विसावा राहिला आहे, कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे. ह्या वचनात विश्राम म्हणजे शब्बात पाळणे होय. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हा विसावा आम्हाला प्राप्त होतो. जर आपणाला हा प्राप्त झालेला नाही तर आजच प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या आणि हा विसावा प्राप्त करून घ्या. शांती प्राप्त करून घ्या. तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्यामध्ये आपले मार्गदर्शन करू. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनाचे सार म्हणजे प्रत्येक सणाचा उत्सव, शब्बात व योबेल वर्ष हे पवित्र आत्म्याच्या प्रकाशात, ख्रिस्ताच्या शक्तीत व सामर्थ्याच्या नावात पाळले जावे. तसेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जुन्या करारातील नियम हे विशिष्ट लोकांना देण्यात आले होते. कदाचित यातील गोष्टी आज आमच्यासाठी लागू नसतीलही, परंतु आपल्या जिवंत परमेश्वराला मात्र आमच्या कृतीने आम्ही निश्चितच संतोष देऊ शकतो. काय आपणास हे मान्य आहे? आपण प्रार्थना करू. आमच्या प्रेमळ प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत यासाठी की प्रभूजी तू आमचा ताबा घ्यावा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं, लाभावं, की जेणेकरून प्रभूजी आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे तू गौरविला जावा. होय प्रभूजी, ज्या ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आमचं जीवन ज्याला तू एक वेगळं वळण दिलेलं आहेस, एक वेगळा आकार तुझ्यामुळं आम्हाला प्राप्त झालेला आहे. होय प्रभूजी, त्याच गोष्टी आम्ही धारण करून सदैव तुला गौरव देणारं व्हावं म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा बरोबर असो.